ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षातच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसणार आहे। ठाकरे सेनेच्या 6 खासदारांसह 16 आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे। 16 आमदारांसह 38 नगरसेवकही नाराज असल्याची माहिती आहे। एकीकडे ठाकरेंच्या 6 खासदारांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याच्या चर्चा आहे। दुसरीकडे आमदार 16 आमदारांसह 38 नगरसेवकही नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण की 4 वर्षांपूर्वी जी बंडखोरी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्या पर्वाची नांदी आहे का, हा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे येत्या 19 जूनला 20 तारखेला 2 दिवसांमध्ये काय मोठ्या घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज दिल्लीमध्ये अतिशय मोठा दिवस म्हणावा लागेल, कारण की बऱ्याच मोठमोठ्या घडामोडी दिल्लीमध्ये सुरू आहेत। पत्रांची तर गोष्ट आहेच, त्यानंतर पत्रकार परिषदा होत आहेत। शिंदे जे खासदारांची भेट घेत आहेत, ओम बिर्लांना पत्र देणार आहेत। या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत, त्यावर लक्ष ठेवून असणार आहोत। ताज्या घडामोडींचे सगळे अपडेट आज दिवसभर पुढारी न्यूजवर तुम्ही पाहू शकणार आहात। तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेमध्ये सुद्धा हालचालींना बराच वेग आलेला आहे, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेनं कायदेशीर सल्ला घेतलाय। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंचा प्लॅन आहे। ठाकरे सेनेकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत। संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटी घेणं, पक्षविरोधी गटामध्ये सहभागी होणं, हे सर्व पक्ष शिस्तीच्या पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आता जी पत्रकार परिषद होती 11 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्याकडे तर लक्ष असेलच, मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी ठाकरेंकडून काही प्रयत्न केले जातात की या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंकडून भावनिक आवाहन आपल्या खासदारांना, आमदारांना, नगरसेवकांना केलं जातं, जनतेला केलं जातं, याकडे लक्ष असेल। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कायद्यासंदर्भात जर विचारायचं झालं, 6 खासदार वेगळे होऊन लोकसभा अध्यक्षांना भेटतायत। दुसरीकडे पक्षांतर बंदी कायद्याचा विचार केला गेला तर कारवाई टाळण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक असतं। शिवसेनेच्या एकूण खासदारांची संख्या जर बघितली तर 6 खासदारांच्या बळावर हे विलीनीकरण किंवा वेगळा गट स्थापन करणं कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसतं, आणि त्यानंतर ठाकरे सेनेनं घेतलेली ही त्यांची भूमिका? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ठाकरे सेनांनी भूमिका जी घेतलेली आहे ती कायदेशीर भूमिका आहे। आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादा पक्षाचा खासदार दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात देखील जातो किंवा विरोधी पक्षाच्या कार्यालयात जाणं, विरोधी पक्षाचे स्टेज शेअर करणं, अशा ज्या गोष्टी असतात त्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात येतात आणि अशा प्रकारे संसदीय इतिहासामध्ये कारवाया होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। त्याचाच हा भाग आहे, जेव्हा पक्षप्रमुख किंवा पक्षाच्या संसदीय दलाचा नेता अशा प्रकारे बैठक बोलवतो, त्याला मेलवरून एक माहिती दिली जाते की तुम्हाला या ठिकाणी बैठकीसाठी यायचं आहे, आणि ऑफिशियल मेल करून त्याच्यावरती माहिती दिली जाते। व्हॉट्सअपवरती सांगितलं जातं, फोन करून सांगितलं जातं की तुम्हाला या ठिकाणी बैठकांना उपस्थित राहायचं आहे। जेव्हा पक्षाच्या या बैठकांसाठी एखादा खासदार इथे बैठकांसाठी उपस्थित न राहता मात्र विरोधी पक्षाच्या बैठकांना हजर असतो, तेव्हा त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। आता या बैठकांसाठी विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते किती उपस्थित राहतात, किती उपस्थित राहत नाहीत, हे पाहणं महत्वाचं आहे। आणि जेव्हा जे खासदार यासाठी उपस्थित नसतील त्यांच्यावरती पक्षशिस्तीचा उल्लंघन केलं म्हणून परिशिष्ट 10 नुसार कारवाई केली जावी, त्यांचं सदस्यत्व काढून घेण्यात यावं, यासाठी लोकसभेचे गटनेते आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे पत्र देतात त्या संबंधित विधिमंडळाला किंवा संसदीय दलाच्या त्या सभागृहाच्या अध्यक्षांना। आता या ठिकाणी ओम बिर्ला यांना हे पत्र दिलं जाईल आणि त्यांना सांगितलं जाईल की हे पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात हे खासदार वागतात, त्यांच्यावरती कारवाई केली जावी। दुसरीकडे एकाच वेळेला 2/3 सदस्य जेव्हा अशा प्रकारे बाहेर पडतात आणि ते त्यांची वेगळी भूमिका मानतात, याला इंट्रा पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणतात। पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग आहे। आम्हाला एखाद्या पक्षाची ध्येय धोरणे जेव्हा पटत नाही तेव्हा अशा प्रकारे पक्षामधून बाहेर पडताना 2/3 गट जो आहे तो एखाद्या पक्षामध्ये विलीन होऊ शकत होता। मात्र मधल्या काळामध्ये सुभाष देसाई यांच्या जो
तो म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल त्याच्यामध्ये अनेक वेगळे बदल झालेले आहेत. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आता जर आपण पाहिलं तर टीएमसीचे खासदार जे आहेत ते एका वेगळ्या पक्षामध्ये विलीन झाले. मात्र त्याला अद्यापर्यंत ओम बिर्ला यांनी देखील परवानगी दिलेली नाही, कारण याच्या संदर्भात ते कायदेशीर सल्ला घेत आहे. तसं जर पाहिलं गेलं तर पूर्वीसारखं हे अशा पद्धतीने एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं तितकंसं सोपं राहिलं नाही. त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर आता आपण पाहिलं तर पक्ष शिस्त, पक्षभंगाची कारवाई या सगळ्या गोष्टी असतात. याच्यासाठी कायदे असतात. फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याला खूप वेळ जातो. त्यानंतर निवडणुका होतात, त्यानंतर केस ती सुरू असते, त्या सुरूच असतात. आता या सगळ्या मुद्द्यावरती लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, त्यांच्या निर्णयाच्या विरोधात दोन्ही गटापैकी एक गट हा सर्वोच्च न्यायालयात जाईल, पुन्हा एकदा ती केस उभी राहील. या सगळ्या गोष्टी त्या कायदेशीर बाबी आहेत. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीने मेल केलेले आहे सर्व खासदारांना आणि बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अगदी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. जसं आपण आता म्हणालो की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांप्रमाणे लोकसभा अध्यक्षांची भूमिका सुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडू शकते का? त्यांना कायद्यानुसार कोणते नेमके निर्णय घ्यावे लागतात किंवा घ्यावे लागतील? खरं तर लोकसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकत नाही. आपल्याकडं सातत्यानं हा मुद्दा राहिलेला आहे की संसद पॉवरफुल की सुप्रीम कोर्ट, कार्यकारी मंडळ पॉवरफुल की कायदे मंडळ, न्याय मंडळ, हे तिन्ही जे स्तंभ आहेत लोकशाहीचे हे वेगवेगळ्या कारणाने आपल्या समोर येताना पाहायला मिळतात. लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा कायद्याच्या कक्षेत आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या संसदेने पारित केलेले कायदे जे आहेत ते घटनेच्या मूळ ढाच्यानुसार आहेत की नाही हे पाहण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला निश्चित आहे. मात्र लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला थेटपणे चॅलेंज केलं जाऊ शकतं, ते केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये तो कायद्याच्या संविधानिक घटनाच्या तरतुदीनुसार आहे का त्याचं परीक्षण होऊ शकतं. मात्र सुप्रीम कोर्ट हे लोकसभा अध्यक्षांना अशा पद्धतीने आदेश देत नाही. आणि अशा पद्धतीचे अनेक वेळा जेव्हा वोट फॉर कॅशचा मुद्दा आला होता तेव्हा सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभा अध्यक्ष होते आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं हु आर यू, तुम्ही आम्हाला कोण नोटीस पाठवणार? यावर आपण सविस्तर चर्चा करूया. विनंती थोडंसं थांबवते. आपल्यासोबत ऍडव्होकेट असीम सरोदेजी सुद्धा जोडले गेलेले आहेत. असीमजी नमस्कार. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे तुम्हाला प्रश्न विचारतील ज्या सगळ्या घडामोडी घडतात त्या संदर्भात. शिवाजी सर, जो आत्ताचा निकाल आला होता सुभाष देसाई सत्ता संघर्षाचा, त्याच्यानुसार वेगळा गट स्थापन करता येत नाही. त्याचबरोबर अशा पद्धतीने मर्जरचा पर्याय अजून यांच्या समोर आहे का? नाही शिवाजीराव, कसं आहे की वेगळा गट स्थापन करता येत नाही. मर्जरचा पर्याय जो आहे तो आता वेगळा गट का स्थापन करता येत नाही, कारण की स्प्लिटची प्रोव्हिजन आहे, म्हणजे उभी फूट असा जो कायद्यामध्ये उल्लेख होता ती तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे 2/3 आहे म्हणून आम्ही आता अपात्र ठरू शकत नाही आणि आम्ही दुसरा गट स्थापन करू शकतो याला कायद्याचा आधार नाही. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट जी आहे की मर्जरच्या संदर्भात एखाद्या दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करायचं असेल तर मूळ जो पक्ष आहे म्हणजे शिवसेना हा पक्ष ज्यांचं चिन्ह आता मशाल आहे आणि एबी फॉर्म उद्धव ठाकरेंनी इश्यू केलेला आहे, त्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या त्यांची जी काही हाय पॉवर कमिटी असेल पक्षांतर्गत, त्यांनी जर निर्णय घेतला की आम्हाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं आहे तर त्या निर्णयासाठी पाठिंबा 2/3 निवडून आलेल्या सदस्यांनी दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर 2/3 पेक्षा जास्त जे उरलेले सदस्य आहेत त्यांना जर तो निर्णय मान्य नसेल आणि त्यांना त्या नवीन पक्षात जायचं नसेल तरी ते अपात्र ठरत नाही असा तो कायदा आहे. त्यामुळे 2/3 यांनी आम्ही संख्येने फुटलो म्हणजे आम्हाला संरक्षण आहे हा जो भ्रम महाराष्ट्रात पसरवण्यात आलेला आहे तोच मुळात बेकायदेशीर आहे. अगदी तृणमूल काँग्रेसने अशाच पद्धतीने आता मधल्या काळामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याला लोकसभा अध्यक्षांनी अद्यापर्यंत परवानगी दिलेली नाही. असं कळतंय की ते कायदेशीर सल्ला घेऊन याच्यावरती पुढची पावलं उचलतील. मात्र त्यांच्यासाठी देखील हा जो मधल्या काळातला निकाल आलेला आहे, जसं तुम्ही आता सांगताय की ज्या संबंधित पक्षामधून ते फुटलेले आहेत त्यांचा कन्सर्न घेणं गरजेचं आहे, त्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे, असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून कळतं. मग टीएमसीचं देखील प्रकरण याच प्रकारे पुढे कायद्याच्या कक्षेत येईल, अडकेल असं वाटतं का? नक्कीच ते कायद्याच्या कक्षेत येईल, कारण की 10th शेड्यूल म्हणजे ज्याला आपण पक्षांतर बंदीचा कायदा म्हणतो त्याचा जो 4था परिच्छेद आहे
त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की 2/3 बहुमत हे पक्षामध्ये एका पक्षाने निर्णय घेतल्यावर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्यासाठी आहे. त्यामुळे मग 2/3 बहुमताने आम्ही बाहेर पडलो म्हणून आमचा आता गट स्थापन करा या संदर्भातले अधिकार स्प्लिटची प्रोव्हिजनच काढून टाकलेली असल्यामुळे हे त्यांना ओम बिर्लांना सुद्धा नाही आहेत. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता त्यांनी तरी सुद्धा बेकायदेशीरता ते करू शकतात आणि त्या अशा बेकायदेशीर वर्तनाला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकते. राहुल नार्वेकरांनी जे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती तेव्हा सुद्धा शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही साधारणतः विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही, पण बेकायदेशीरता दिसणारी म्हणजे काय म्हणतात डोळ्यांनी दिसणारी बेकायदेशीरता स्पष्ट असेल तर आम्ही त्याच्या संदर्भात दखल घेऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. अगदी सर, म्हणजे कायद्याचा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर कोणी निर्णय घेत असेल तर त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याच्या कार्यक्षमतेमध्ये डोळे झाक करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ॲडव्होकेट असीम सरोदेजी आपल्यासोबत होते. काही कायदेशीर बाबी आपण जाणून घेत होतो आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सुद्धा ताजी माहिती सगळी आपल्यापर्यंत पोहोचवतात. तुम्हा दोघांनाही धन्यवाद.